सभेचा कुठून नका रे कुणी मी हरिभक्त बाळा शंकर महाराज राऊत सर्वप्रथम सर्वांना जय हरी जय जवान हॅलो जय जवान उठू नका मध्ये कोणी सर्वप्रथम आमच्या बळीराजा फाउंडेशन चे अध्यक्ष श्री नारायण लोखंडे यांच्यातर्फे रविभाऊ चालू असलेल्या या शेतकरी आंदोलनाला या संघर्ष एल्गार मोर्चाला जाहीर पाठिंबा या ठिकाणी जाहीर करतो। तसेच राष्ट्र जागृती वारकरी परिषद जालना जिल्हा या जिल्ह्याचा अध्यक्ष म्हणून या चालू असलेल्या या शेतकरी मानवपाच्या आंदोलनाला आमच्या वारकरी परिषदेतर्फे जाहीर पाठिंबा या ठिकाणी जाहीर करतो। बघा माझा भाऊ आमच्या जगद्गुरु तुकोबरायांचं अवघं 42 वर्ष आयुष्य, किती फक्त 42 वर्ष आयुष्य, 42 वर्ष आयुष्यामध्ये जगद्गुरु तुकोबरायांनी या रयतेला या जनतेला या सकल जनांचा संसार सुखी व्हावा म्हणून त्यांनी स्वतःचे कर्ज जे आहे ती नाही बुडवले। त्याच प्रकारचं कार्य जगद्गुरु तुकोबरायांचा विचार घेऊन जगद्गुरु तुकोबरायांचं कार्य शेतकरी आणि वारकरी वेगळा नाहीत मायबापांनो, लक्षात असू द्या। शेतकरी वारकरी वेगळा नाहीये, कारण शेतकरी हाच वारकरी वारकरी हाच शेतकरी आहे हे आपल्याला जेव्हा कळेल तेव्हाच आपण आपल्या हक्काकरता न्यायाकरता लढू उठू शकतो। जगद्गुरु तुकोबरायांचे कार्य काय होतं? जगद्गुरु तुकोबरायांनी कशासाठी स्वराज्यासाठी प्राणार्पण केलं होतं? जगद्गुरु तुकोबरायांचं न्याय जगद्गुरु तुकोबरायांचं कार्य तेच कार्य आपल्या तुकोबर करतायत। कशासाठी? जगद्गुरु तुकोबरायांनी 14 दिवस अन्नत्याग केलं, कारण कशासाठी? न्यायाची सत्तेची लढाई लढण्यासाठी। का म्हणून? इथल्या मनुवादी व्यवस्थेला इथल्या कर्मकांडी व्यवस्थेला त्यांना नेस्तनाबूत करायचं होतं, कारण ही व्यवस्था इथल्या शेतकऱ्यांना गोरगरिबांना कष्टकऱ्यांना अत्यंत प्रचंड त्रास देत होती। म्हणून जगद्गुरु तुकोबरायांनी 4 वेद 6 शासन 18 पुराण त्यागून अकबंध गाथा लिहिली आणि ती गाथा इथल्या मनुवादी व्यवस्थेला इंग्रजांनी बुडवली। म्हणून जगद्गुरु तुकोबरायांनी 14 दिवस अन्नत्याग केला। त्याच प्रकारावर त्या धर्तीचं कार्य तुकोबरायांचं कार्य, शिव महाराजांचं कार्य, फुले शाहू आंबेडकरांचं कार्य आणि आज जे संविधान भारताला अर्पण झालं त्या संविधानाचं कार्य ती लोकशाही ती टिकवून ठेवण्यासाठी ज्या भाऊ रविकांत तुकोबरायांनी कार्य सुरू केलेलं आहे मायबाप हो। म्हणून तुम्हाला आम्हाला रविकांत भाऊ तुम आगे बढ़ो, रविकांत भाऊ तुम आगे बढ़ो सांगायचा मुद्दा एवढाच मायबापांनो, कारण ज्या जगद्गुरु तुकोबरायांनी 14 दिवस अन्नत्याग केलं तेच कार्य हे रविकांत भाऊ तुकोबर करतात। कशामुळे? शेतकऱ्यांचं कष्टकऱ्यांचं जीवन जगणं इथल्या मनुवादी व्यवस्थेनं फार प्रचंड त्रासून ठेवलेलं आहे। तुम्ही म्हणता कसं महाराज तुम्ही मनुवादी सांगू राहिले? याचं कार्य बघा, हा इथं दिसलेला कापूस दिसतो तुम्हाला, दिसतो ना कापूस? मागच्या वर्षी कापसाला काय भाव मिळाला सांगा बरं? काय भाव मिळाला? 7,000 रुपये। 1 लाख आलती बघा, किती आलती? किती? 12 आलती ना? 12 बरोबर। मग 12,000 7,000 कापूस आला कसा आला? अरे इंग्लंड अमेरिकेहून आणि ऑस्ट्रेलियाहून काय केल्या 50 लाख हजार गाठीच्या गाठी कापसाच्या कोणा मागवल्या? अरे उत्तर द्या बाबा, नो शिकलेलं नाही काही बसलेलं कोणी? अरे 10वी 12वी 11वी झालेलं नाही का कोणी तुमच्या मधलं? अरे अभ्यास करा, अरे या मोबाईलचा वापर करा, आपल्या त्या बातम्या बघा। या केंद्र सरकारनं 50 लाख हजार कोटीच्या गाठी बाहेर देशातून या भारतात मागवल्या आणि आपला कापूस पडून राहिला। आज कापसाला भाव का मागावा लागतोय? सोयाबीनला भाव का मागावा लागतोय? अरे हे सरकार जे आहे ते अदानी अंबानी आणि बिर्ला टाटाचं सरकार आहे, हे शेतकऱ्याचं सरकार नाही, हे शेतची आणि भट्टीचं सरकार आहे, हे तुम्हाला आम्हाला मातीत घालणारं सरकार आहे, हे वामनाचं सरकार आहे, हे बैलाचं सरकार होऊ शकत नाही। अरे हे जर बैलाचं सरकार असतं तर यांनी माझ्या शेतकऱ्याच्या कापसाला आणि सोयाबीनला भाव दिला असता। हे सरकार जर बैलाचं असतं तर यांनी शेतकऱ्याची पूर्ण कर्जमाफी केली असती आणि हे सरकार जर बैलाचं असतं तर यांनी शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा केला असता, शेतकऱ्यांना शेती मालासाठी कर्ज उपलब्ध करून दिलं असतं। परंतु हे सरकार कष्टकऱ्यांचं शेतकऱ्यांचं रयतेचं नसून हे सरकार शेतची भट्टी लाटचीच आहे। तुम्ही म्हणसाल कसं? बघा ना, पेपर बघा, वाचा। हजारो कोटी रुपये राईट ऑफ केले, रिझर्व्ह बँकेने सांगितलं 1000 कोटी राईट ऑफ केले। राईट ऑफ म्हणजे काय? कर्ज खातं बुडवण्याच्या प्रतीत आहे जी रिझर्व्ह बँक
ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी रिझर्व्ह बँकेची स्थापना केली त्या बाबासाहेबच्या रिझर्व्ह बँकेला 75 वर्षामध्ये आपल्या रिझर्व्ह बँकेतून रुपया सुद्धा काढायचं काम पडलं नाही. त्या या सरकारने 9 वर्षामध्ये हे रिझर्व्ह बँकेला रिझर्व्ह शब्दात काढून टाकला. हजारो कोटी रुपये काढून घेतले. अरे तुमच्या आमच्या हक्काचा कष्टाचा पैसा ज्या सरकारनं काढून घेतला आणि तो कोणाला दिला? या अदानी अंबानी बिर्ला टाटा यांच्या घशात घातला. तुम्हाला आम्हाला केव्हा कळणार हा प्रश्न? मग तुम्ही म्हणसाल महाराज तुम्ही एवढं थोडं पाणी द्या मला, थोडं घसा ओढू एवढं तुम्ही बोलताय. पर्याय रविकांत गौतम आगे बढ़ो. सरकार हमसे डरती है, सरकार हमसे डरती है. महाराज तुम्ही ते वारकरी देशातून हे काय लावलं तुम्ही? अरे शेतकऱ्यांनी कष्टकऱ्यांनी आपल्या अन्यायाविरोधात बोललं पाहिजे. मग तो वारकरी का असे ना, कारण वारकऱ्यांना काळ कुणाचं काम नाही केलं. मग त्याला ठेवा अजून पण हे वारकऱ्यांनी जे काळ कुठे वारकरी त्यांनी सगळ्या शेतकऱ्यांचा सत्यानाश करून ठेवला. आपल्या अन्यायावर आपल्या राजकारण आपण बोललं पाहिजे. एक वारकरी मला दाखवून द्या तो शेतकऱ्याच्या आपल्या कीर्तनामध्ये आपल्या शेतकऱ्यांच्या प्रकरणात कीर्तन घेऊन कीर्तन करतो. 750 अभंग वारकरी तुकोबारांच्या गाथेमध्ये 750 अभंग शेतकरी प्रकरणात घेतलं. त्यांना कीर्तन करा ना, काऊन नाही घेतलं? अरे हे बी त्याच्यातले झाले, त्यांच्या सोबतचे झालेले. बऱ्याच लोकांना त्यांची खास आहे. अरे त्यांची खास करून घ्या, माझ्या बापाची खास घ्या ना. अरे जातीसाठी नाही लागणार आहे, पण मातीसाठी लागणार हे एकच पट्ट आहे. आणि या पट्ट्याच्या मागे तुम्हाला आम्हाला सर्वांना उभं राहायचंय. हे का बरं सांगावं लागतंय? अरे ज्या शेतकरी काळे कायदे काढून लागू केलं सरकारनं, अरे शीख बांधव, फक्त शीख बांधव भाऊ गेले होते. कारण भावांना माहित होतं जातीसाठी लागणारे भरपूर आहे आणि मातीसाठी लागणारे रविकांत भाऊ तुपकरे म्हणून गेले आणि त्या लोकांना सहकार्य केलं आणि पाठिंबा दिला. त्याच प्रकारचा पाठिंबा ही आर पाची लढाई झाला. जर ह्या लढाई जर आपण कच खाल्ली, तुम्हाला सांगून ठेवतो याच्यानंतर नेते उभे राहणार नाही. याच्यानंतर लोक शेतकऱ्यांसाठी उभे राहणार लोक उभे राहणार नाही. कारण 750 लोक दिल्लीच्या आंदोलनात का शहीद झाले, परंतु लोक मागे हटले का? नाही हटले, बिलकुल मागे नाही हटले. म्हणून त्याच प्रकारे आपल्याला मुंबईला जाऊन 29 तारखेला मनोरा ताबा घ्यायचा की नाही घ्यायचा? घ्यायचा की नाही घ्यायचा? 100% घेणार म्हणजे घेणार. आणि कोण म्हणतात देणार नाही? घेतल्याशिवाय कोण म्हणतात देणार नाही? आणि म्हणून तुम्हाला सांगायचंय माझ्याकडे पर्याय काय? पर्याय 2 आहे बघा. 2 पर्याय असले लोकशाहीमध्ये. आज संविधान दिन आहे. 26 नोव्हेंबर 1949 रोजी बाबासाहेबांनी या देशाला संविधान लागू केलं. आणि कालच काय घटना झाली? रंगण भोला अचानक अटक झाली, आम्हाला बातमी कळाली. अरे देशात लोकशाही राहिली का? लोकशाही राहिली का? म्हणे काय काय म्हणून अटक केलं? म्हणजे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला. अरे कायदाच नाही, अजून मोर्चा केलाच नाही, तरी लागलं मोर्चा झाला आणि कायदा सुव्यवस्था निर्माण झाली. तेच काय झाली भाऊ? पण बरं झालं दैवयोगानं. एवढा फायदा कसा असतो? भाऊंची आपल्या ज्या ताई आहेत त्या काय वकील आहे. मग त्यांनी प्रश्न केला, आमचा मोर्चा अजून मुंबईत गेलाच नाही, मंत्र ताब्यात घेतलाच नाही, तुम्ही माझा कायदा सुव्यवस्था निर्माण झाली. अरे कशी काय झाली? लोकशाही आहेत ना, मग संविधान लागू आहे. मग तुम्ही असा प्रश्न का बरं केला? या सरकारला त्या प्रश्नाला उत्तर देता आलं नाही म्हणून. आणि सरकार घाबरलं आणि सरकार नरम झालं आणि सांगितलं सोडा म्हणले आता काय करणार बघू असं म्हणून बोलत त्यांनी सुट्टा केली. परंतु तुम्हाला सांगतो माझा भाऊ, जर तुम्हाला आम्हाला हक्काचं आणि न्यायाचं जर व्यासपीठ तयार करायचं असेल, रविकांत भाऊ सारखा व्यक्ती महाराष्ट्रात नको, दिल्लीला जाऊन बसला पाहिजे. कुठं? दिल्लीला जाऊन बसला पाहिजे, दिल्लीला. आणि कायदा पडता त्याचा कायदा त्या लोकसभेमध्ये भाऊंना बसवायचं काम तुम्हाला आम्हाला करायचंय. तुम्हाला सांगता राजकारण करत, अरे हो राजकारण केलं पाहिजे, कारण लोकशाहीमध्ये राजकारणालाच महत्व आहे. हजारो कोटीला मोर्चे काढले आमच्या वारकऱ्यांनी. आम्हाला पेशन मतदारसंघाच्या वारकऱ्यांना पेशन नाही मिळाला. आमचे आता तुम्ही काही गेले नाही, फक्त भाऊमध्येच तुम्ही आम्ही घाटाखालची घाटावरची फक्त तुम्ही कुणबी लावलं ना, आम्हाला थोडसा खाज होती आमच्या, तसे मराठा लावलं हया पण एक पण घेतलं ठोकून. हा झालं ना कार्यक्रम, लागला ना भाऊ. बाबासाहेब तापत किती हुशार होते. काही लोक हरामखोर बाबासाहेबांना नाव ठेवते. बाबासाहेब किती हुशार होते बघा. 340 कलम ओबीसी साठी लिहून ठेवलं पहिला अगोदर. किती? 340 लिहून ठेवला अगोदर. एससी ओबीसी
आणि यांची विजेतेसाठी 41 आणि 42 नंतर मी उठवलं कशासाठी त्यांना आरक्षणासाठी. पण तुम्हाला आम्हाला आरक्षण अगोदर दिलं होतं तरी आपण समजलं नाही. तशाच प्रकारचा कायदा बाबासाहेबांनी करून ठेवलेला आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न मांडण्यासाठी शेतकऱ्यांचा मतदारसंघ हा पेशल असला पाहिजे. कोणता मतदारसंघ? शेतकऱ्यांचा मतदारसंघ पेशल असला पाहिजे. शेतकऱ्यांचा आमदार पेशल असला पाहिजे. शेतकऱ्यांचा खासदार हा पेशल असला पाहिजे. का नको आपल्याला? अरे आपले प्रश्न मांडतच नाही ना कोणी. भाऊ तुम्ही जर माणूस जर तुमचं नाव सोडलं ना, एक माणूस नाही हो शेतकऱ्यावर प्रश्न बोलणारा. अरे 2-4 आहे आपले, पण ते काय करते फक्त पक्षी मारतात. ऊस ऊस संपूर्ण इकडे कापूसवाला सोयाबीनवाला गेलं, इकडे काहीच गेली त्याला. ती संघटना फक्त तिकडे तुला जाईल आणि आम्ही त्यांच्या आंदोलनात जाऊ, त्याला कापूस भाऊ देऊ, तिकडे जाऊ. तिथे का आपल्याला सांगा बरं आहे. बुलढाण्याला आलो तेव्हा आले होते बरेच माणसं सपोर्ट करायला, असं होत नाही. परंतु ज्या ताकदीने सपोर्ट व्हायला पाहिजे त्या ताकदीने तुम्ही आम्ही लढलो पाहिजे आणि स्वतःच्या हक्कासाठी लढणं शिकलं पाहिजे. म्हणून जेव्हा तू तुकोबाराय म्हणतात सत्य सत्याची मन केले बाई आणि मानले नाही बहुमता. काय म्हणतात? अरे बहुमत जर त्यांच्या बाजूला जरी असलं तरी आमच्याकडे बाजू सत्याची आहे आणि लडकांत भाऊ तुकोबारांची बाजू सत्याची आहे. कारण सत्याच्या बाजूला जगू तुकोबारांचा वारकरी जो आहे तो लढल्याशिवाय राहणार नाही. म्हणून बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की शिकलेल्या तरुणांना राजकारणाकडे दुर्लक्ष नाही केलं पाहिजे. जो व्यक्ती राजकारणाकडे दुर्लक्ष करतो त्या लोकांवर राज्य करायला अंगठे बहादर लोक असतात. तुम्ही बघा ना आता तुमच्या सरकारचे लोक पहा, जे आमदारी खासदारी त्यांचे शिक्षण तपासा. हे लोकसभेत का बोलत नाही? शिक्षणाचा आता बोल काय काही गोष्ट बोलून घ्यायला बाबा सगळ्यांनी बोलायला लागला. या गोष्टी काय करता सांगायला लागते. या गोष्टी समजून घेतल्या पाहिजे. आणि बघा तुमचा डबल फायदा होणार आहे. जर रविकांत भाऊ तुकोबारां सारखा व्यक्ती जर लोकसभेत जर बसला डबल फायदा होणार आहे. एक लढणारा चळवळीचा कार्यकर्ता लोकसभेत बसणार आहे आणि कायद्यासाठी मार्गदर्शन मिळण्यासाठी तुम्हाला 23 तारखेला व्यक्ती तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. अरे कायदा कसा बनतो? कायद्याची तरतूद काय? कायदा लोकसभेत बनतो. म्हणून लोकसभेत आपल्या हक्काचा माणूस असला पाहिजे. म्हणून भावी हा शब्द मला पुढच्या वेळेस येणाऱ्या जून महिन्यामध्ये मला भावी शब्द नकोय. मला भावी शब्द नकोय. मला खासदार हा शब्द हवाय आणि आपल्या हक्काचा माणूस लोकसभेत असला पाहिजे. ही ग्वाही तुमच्याकडून घ्यायची आहे. आणि दुसरा मुद्दा महत्वाचा मुद्दा आहे रविकांत भाऊ तुकोबारां सारखं नेतृत्व. तुम्ही जर आज जर कप खाली मागा पण आयुष्यात कधीच असा व्यक्ती पुन्हा तयार होणार नाही. असे व्यक्ती तयार होते 1000 वर्ष लागतात. बघा योगायोग जिजामातेने या पवित्र भूमीमध्ये जन्म घेतला आणि इथल्या कुतुबशाही आदिलशाही निजामशाही हे राज्य फसल राज्य असताना चालू वेळा टाकलेला असताना छत्रपती शिवरायांना त्यांनी आपल्या उदरातून जन्म दिला आणि स्वराज्य तुमच्या आमच्या स्वाधीन केलं. आज तशीच परिस्थिती आहे. भाऊ बोलेंनी म्हणतात कसे म्हणतात कोणत्या कातडीचे लोक आहेत? गेंड्याच्या कातडीचे लोक आहेत. आणि खरोखर तुम्ही बघा चौक बाजू नाही हो आमचा इतका अवघड आहे. चिमटा बी घेतला तर लयच अवघड इतकं काम अवघड आहे आमचं. इतके भयंकर आहे. त्याला काही साले म्हणते हो आम्हाला इतकं काम अवघड आहे. शेतकऱ्या साले म्हणते साले म्हणजे सांगत ना शेतकऱ्याला पोरग शेतकऱ्या शेवटी राहिलं एवढी लाजीवाणी गोष्ट आहे. म्हणून तुम्हाला सांगतो माझा भाऊ जर हे आंदोलन जर शासनाला दडपण्याचे यशस्वी झालं तर याच्यानंतर तुम्हाला सांगतो मी भाऊ तर लढतील ना पण लोक कस खातील. भाऊ लढणार भाऊ कारण चळवळीचा माणूस आहे आणि चळवळीचा माणूस कुठं असू द्या तुम्ही त्याला तुम्हाला किती अन्याय उद्या असलं तो लढणारच. परंतु तुमची साथ फार महत्वाची आणि मला खात्री आहे तुमचं सोमठाणा गाव या पूर्ण भारतात शेतकऱ्यांचं नेतृत्व केल्याशिवाय राहणार नाही. म्हणून मी म्हणतोय तुमचा आमचा लढा हा मातीशी आहे. अरे जातीसाठी लढणाऱ्या हजारो तयार झाले आतापर्यंत परंतु मातीसाठी लढणारा पूर्ण भारतामध्ये रविकांत भाऊ तुकोबारां सारखा एक नेतृत्व तुम्ही तयार करून द्या आणि त्या नेतृत्वात आता पुढे नाते भाऊ कालचं शेट होतं तुमचं भाऊला अटक केलं म्हणून एक थोडा प्रसंग सांगतो थांबतो. भाऊला अटक केलं म्हणून टाकलं ते म्हणे भाऊ तुम्ही म्हणाले बरोबर आहे पण आतापर्यंत लय लोकांना सपोर्ट केला आणि लोक नंतर निवडून आल्यावर लक्ष देत नाही म्हणले. म्हणलं भाऊ रविकांत भाऊ तुकोबारां तसं माणूस नाहीये पण तुला जर वाटतं म्हणलं तर त्यांनी चालू जे वस्त्रोद्योग उद्योग मंत्रालयात त्यांच्याकडे लाल देवाचं म्हणलं त्या टिंबटीमोर लाच मारली म्हणून सोडून दिलं म्हणलं ते आणि घरी आले म्हणलं त्याला लालच नाहीये आणि जर लालच असती तर ते तुमच्यासाठी अहोरात्र झटून त्यांनी काम केलं नसतं. म्हणून पुण्याला सांगतो रविकांत भाऊ तुम आगे बढो. रविकांत भाऊ तुम आगे बढो.
लढून लढून आपण यांना 100% लोकशाहीच्या मार्गानं आपण त्यांना लोकसभेत पाठवावं एवढीच विनंती करतो. आणि सर्वांनी येत्या 29 तारखेला मुंबई गाठून आपण मंत्राचा अभ्यास घ्यायचा आहे आणि आपल्या हक्काचा लढा लढायचा आहे. जय हिंद, जय जवान, जय जवान, जय जवान, जय. एक मिनिट.